शुभ सकाळ मित्रांनो, मी सुशांत तांबे पुन्हा एकदा स्वागत करतोय एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आताच उठलोय, सकाळचे 8:30 वाजलेत आणि आज आपला दौरा आहे रानामध्ये। आज रानामध्ये जाऊन पाहूया, थोडंसं डीप जंगलात जाण्याचा प्रयत्न करूया, जिथे रानडुक्कर वगैरे येतात आणि एक दोन वेळेस बिबट्या पण दिसलाय तिकडे। तर चला आपण जाऊन पाहूया काय दिसतंय आपल्याला। असंच थोडंसं जवळच जाणार आहोत आपण आणि एक फेरफटका मारून येऊया, बघूया रानामध्ये काय काय नवीन पाहायला मिळतंय। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, खूप मजा येईल। मित्रांनो, झाडावर दव बघा किती आहे, अजूनपर्यंत दव आहे। आपले लाजाळूचे झाड। ठीक आहे, त्याच्या पाठी प्रभव, साक्षी आणि अपू अशा आपण सर्वजण चाललोत रानात। आणि आमचा छोटा गाडी प्रभव, बाय कर रे। हा, कोयतो बघा कसा लावला। कर्स लोक निघालेत, समोर साक्षी, पाठी अपू, बाय करा ना। असे काय लाजता बघ, केडली केडली एक नंबर। आपले शिकारीचे कुत्रे पण आहेत। हे बघ कसं गचकट आहे। छोटीशी वाट आणि खाली डायरेक्ट वाट, खाली गेलो तर खालून डायरेक्ट वरती। हा, इथे वनभोजन केलं पाहिजे ना, पूर्ण डीप जंगल, पाणी पण आहे। गवे बिवे येतात का तिकडे?
हा डुकरांनी खणलाय. हा कशावरनं कळलं तुला? ते काय दिसतं ना समोरीच कोण खाल्लं त्याची चल तू चल. तिकडे जायचं अजून. मित्रांनो त्या डोंगरावर जायचंय. आता तशी इकडेच आहेत आम्ही. सरळ चढ आहे, सरळ चढ एकदम. हा हा ना. मित्रांनो ही वाट चढून वर आलोय. पूर्ण जंगल आहे डीप. पूर्ण सरळ चढ आहे. इथे दमत दमत सगळे चाललेत. मित्रांनो इतकं घनदाट जंगल. हे करून आम्ही वरती आलोय आता. आणि हा माळ बोलतात त्याला. त्या पुढे प्लेन असेल होपसो. बघूया जाऊन. जंगल बघा अजून पण घनदाट जंगल आहे. पण आता फायनली पूर्ण सपाट प्रदेश आलाय. मित्रांनो सपाट प्रदेश आलाय. ते बघा एक साईडला पूर्ण दरी आहे. आपली घरं दिसत नाही ना. तिथे आठवण दिसते. फायनली पोचलोय माळावरती आपण. मित्रांनो वाट बघा. घनदाट जंगल आणि माळ. मित्रांनो या ठिकाणी बिबटे आणि डुक्कर येतात. हे हत्ती पण येतात ना. हत्ती नाही ना, गवे येतात. गवे एवढ्या उंचावरती. चारा वगैरे भरपूर आहे इकडे ते खाण्यासाठी. गव्याचा पाय कुठे बघा. तो मोठो. तो इथे बसलेलो तो. पण इकडे असतो चला कुठेतरी. हा इथे बसला असेल तो. हा बघा इथून गेले. चला इकडून चला. मित्रांनो या ठिकाणी गव्याचं वास्तव्य जास्त प्रमाणात आहे. आणि ते गवे भरपूर आहे तिकडे. चला सापाचा वारूळ पाहूया आपण जंगलातून. जास्त जवळ नको जाऊया कारण सुकलेल्या पानांमध्ये नाग आणि घोणस जास्त असतात. वारूळ आहे इकडे या ठिकाणी सापांचं. आणि गवे भरपूर आहेत मित्रांनो या परिसरात. आपल्याला तर आता दिसणार नाही. संध्याकाळचे जास्त बाहेर निघतात. आणि इकडे दरी आहे, खोल दरी. या साईडनं आपण आलो. हा आहे ना, दरी आहे ना सगळी.
या फोटो काढ माझा. वो सुपर. हो तलाव बांधतो बघा तिकडे तलाव. वाव, सुंदर पठार, 360 व्ह्यू डोंगर. मित्रांनो ही वाट बघा. काही वाट बघा. अरे चल. ए बरोबर आहे वाट, जा तू. हा उतरताना खूपच स्लोप आहे.